नमस्कार. फक्त योजना यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी अंकित स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. अगदी काल संध्याकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधील काहीशा प्रमाणात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते मिळाले आहेत आणि काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना अजूनही हप्ते मिळालेले नाहीत. आपण सांगत आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटींपेक्षा अधिक आहे. साधारणतः सर्व लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासाठी 2 ते 3 दिवसांचा कालावधी लागतो. तर आजपासून आचारसंहिता सुरू झालेली आहे. मग आमचा लाभ आम्हाला मिळणार नाही का, असे देखील मेसेज लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचत आहे. आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ वितरित केला जात नाही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आचारसंहितेपूर्वीच वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज देखील हप्ते वितरण सुरू आहे. तसेच पुढील 2 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पात्र असून हप्ते आलेले नाहीत अशा संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. जरी आचारसंहिता सुरू झालेली असेल तरीही लाभ वितरणाची प्रोसेस आधीच सुरू झाल्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ई-केवायसी केली असेल किंवा नसेल तरी देखील त्यांना ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे आणि 2 दिवसांमध्ये तुमचा हा जो लाभ आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना पुढील 2 दिवसांमध्ये हप्ते येणार आहेत आणि त्यानंतर डीबीटी पोर्टल बंद होईल आणि डायरेक्ट डिसेंबर महिन्यातील हा जो लाभ आहे तो वितरित होणार आहे. कारण आता आचारसंहिता सुरू झालेली असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता लवकर वितरित होणार नाही. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत.